नमस्कार. 1988ला आम्ही एकदा तिरुपती बालाजीला गेलो होतो. बाबा आम्हाला घेऊन जायचे, रेल्वेत होते ना. तर तिथे आम्ही मंदिरात गेल्यावर बाबा सगळ्यांना विचारायचे. म्हणजे बाबा मोठे होते आणि सगळे म्हणजे जवळपास 20-22 वर्षाचे मुलं तिथे यायचे आणि पूजा वगैरे करायला विचारायचे. तर त्यांना बाबा विचारायचे, अरे आपका बॅकग्राऊंड क्या है. त्यांना इंग्रजी तर यायचंच. ते म्हणायचे की मी क्षत्रिय आहे, कोणी म्हणायचं मी राजपूत आहे, कोणी म्हणायचं मी सोनार समाजाचा आहे, कोणी म्हणायचं मी ब्राह्मण समाजाचा आहे, कोणी म्हणायचं की मी या आणि त्या वेगवेगळ्या समाजाचा आहे म्हणायचे. अरे मग तुम्ही इथे पौरोहित्य कसं करताय तुम्ही. तर ते म्हणाले की आम्हाला लहानपणापासून हे संस्कार झालेले आहेत आणि इथे आम्हाला कोणीच थांबत नाही. कारण असं आहे की इथे ज्यांना पूजाविधी येते, ज्यांनी ते शास्त्रोक्त पद्धतीने शिकलेलं आहे, ते सगळेजण येऊन इथे करू शकतात ते पूजाविधी आणि ते सगळं काही. अरे वा. मग काही मोठे लोक आले आणि काही लहान. मग तिथे मी त्यांना म्हटलं की अरे वा, असं झालं तर किती सुंदर होईल. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपण्यात. तर मग सगळेजण सुखी, सगळेजण किती सुंदर होऊन जाईल ना. मग त्यांना सहज विचारलं की ते तिथे जे लोक असतात ते सतत रस्त्यावर भांडत असतात धर्माच्या नावाखाली, जातीपातीचे, त्यांचं काय तेच आम्हाला कळत नाही म्हणाले. आम्ही सध्या लहान आहोत म्हणे, 20-21 वर्षाचे असं ते म्हणाले, पण आम्ही या संस्कारात वाढलेलो आहे त्यामुळे ह्या गोष्टी करतो असं ते म्हणाले. मग पुढे अजून मला असं वाटतं 2-3 वेळा आम्ही तिथे गेलेलो आहे. माझी मोंजे तिथेच झालेली आहे. तर काय झालं की एकदा मग 1992ला जसं आपलं एजेंडा 21 आला, तर त्यावेळेला मग अजून एकदा कधीतरी असं बोलणं झालं तिथे. तर बघा, आपण तिथे 21व्या शतकातलं सगळं काही व्यवस्थित करू शकतो. म्हणजे तुम्ही बघा सगळ्यांच्या गप्पांमध्ये की पृथ्वीवर तर आपण स्वर्ग निर्माण करू शकतोच, ठीक आहे. आनंदवन भुवन, स्वानंद बोधपाटण निर्माण करू शकतो, रामराज्य, युटोपिया, पण कुठे गेलं तरी आपण ते करू शकतो. बरोबर आहे की नाही. आपल्या धर्मामध्ये तर असे कित्येक अगणित असे विश्व आहेत आणि 11 अध्याय तर दिलेले आहे. असे बरेच विश्व आहेत, बरेच प्रकारचे स्पेशीज आहेत की ज्या माणसापेक्षाही इंटेलिजंट स्पेशीज आहेत वगैरे वगैरे. तर एक जण सिनियर म्हणजे जे होते भगवे वस्त्रधारी, ते म्हणाल तुमचा मुलगा तर खूप किती वर्षाचा आहे, खूप फिलॉसॉफी झाडतो म्हणे. मी म्हटलं नाही, झाडत नाही आहे, हे शक्य नाही आहे का म्हटलं, तुम्ही आजोबा सांगा. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणे, असं ते म्हणाले. मग त्यांना शेवटी मान्य करावं लागलं ते. ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही बघा की हे शक्य आहे. आनंदवन भुवन्स, आता ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, आपलं सतत विकास लक्ष, ठीक आहे, हे सगळं आपण प्राप्त करू शकतो. ज्याला रामराज्य, स्वानंद बोधपाटण, ज्ञानेश्वर बाळाजण, आनंदवन भुवन, रामदास स्वामी म्हणतात, रामराज्य ज्याला म्हणतात, हे पॉसिबल आहे. आपण पृथ्वीवरच स्वर्ग करून तसंच ती मेंटॅलिटी घेऊन कुठेही जाऊन आपण ते निर्माण करू शकतो. तर ते मान्य त्यांनी शेवटी मान्य केलं ते. आणि मग एक गणपती स्तोत्र लिहिलं होतं मी ते. मग त्यानंतर तिथे आणि त्यानंतर मग बऱ्याच गणपतीच्या देवळात गेलं, त्यांना दिलं. म्हटलं की हे बघा, हे गणपतीचं स्तोत्र लिहिलं ते बरोबर आहे का संस्कृतमध्ये. मग त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं होतं. नवीन श्लोक जे लिहिले होते. आता मला काय झालं की बरेचशा ट्रान्सफर झालं, बरंच काही झालं, तर ते काही कागदपत्र फाटले किंवा ठिसूळ झाले आणि ते नष्ट वगैरे पण झाले पावसात वगैरे. तर ते माझ्याजवळ राहिलं नाही बऱ्याचशा गोष्टी. 25,000 पानांचं असे काय वस्तू, खूप काही रिसर्च वगैरे करून ठेवला होता, तो पण आता नष्ट झाला. आणि कोणी इंटरेस्ट नाही घेतला, कोणी हे नाही दिला, तर म्हटलं जाऊ दे, गेलं ते बरंच आहे. वाईट हातांमध्ये ते गेलं नाही. कारण की त्याच्यात मी की काही रिसर्च होते की कसं अँटी ग्रॅव्हिटी टेक्नॉलॉजी कशी तयार करायची वगैरे, हे सगळं तयार केलं होतं मी. पण बरं झालं, मला असं वाटतं की ते नष्ट झालं, त्याचं पेटंट पण नाही झालं. एक योग्य झालं की आता जे युद्धजन्य परिस्थितीत आणि युद्धजन्य मेंटॅलिटी आहे माणसाची, त्यांच्या हातात ही मला बरेचदा वाटतं की यांच्या हातात यायलाच नको. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट मे. पण तेव्हा गप्पांमधून हे निश्चित झालं की कोणीही कोणतेही प्रोफेशन करू शकतं. आता जसे सॉफ्टवेअर इंजिनियर कोणत्या जातीतले, पंथातले, रिलिजनचे होऊ शकतात, तसंच
माणसाने जर का सगळं व्यवस्थित केलं तर इथे स्वर्ग निर्माण करूच शकेल, पण कुठे गेला तरी करू शकेल. ठीक आहे. तर हेच सगळ्यांना प्रार्थना आहे. धन्यवाद.